नमस्कार। आज माघ कृष्ण द्वादशी शके 1942। मी कविता तळेकर सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोपिनेश्वर मंदिर शिवभक्तांसाठी दुपारपासूनच बंद। काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील सायकल स्टँड हटवून पालिकेचा उत्तुंग जाहिरात फलक। आणि ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात 491 कोटींची वाढ। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात 491 कोटींची वाढ करत स्थायी समितीनं 3246 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे। ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी 2755 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला होता। कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नात जवळपास 1200 कोटी रुपयांची घट आली होती। त्यामुळे या अर्थसंकल्पात कोणतेही नवीन प्रकल्प तसेच मोठ्या योजनांची घोषणा नव्हती। स्थायी समितीनं मालमत्ता करामध्ये 100 कोटी, जाहिरात शुल्कामध्ये 17 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभाग 10 कोटी, स्थावर मालमत्ता भाड्यापोटी 19 कोटी, शहर विकास विभाग 313 कोटी तर इतर विभागांकडून सुमारे 30 कोटी रुपये अशी 491 कोटी रुपयांची वाढ सुचवली आहे। आता हा अर्थसंकल्प महासभेला सादर केला जाईल। महासभेच्या मंजुरीनंतर तो प्रत्यक्षात लागू होईल। काही महिन्यांपूर्वी सायकल स्टँडच्या उपयुक्ततेचा पुळका आलेल्या महापालिका प्रशासनाने आता काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील सायकल स्टँड हटवून उत्तुंग जाहिरात फलक उभारला आहे। महापालिकेच्या मनात तेथे कोणाचे चालेना अशी शहराची स्थिती झाली असून या प्रकारची चौकशी करावी अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे। ठाणे महापालिकेने शहरातील महत्त्वाच्या भागात 50 सायकल स्टँड उभारण्यासाठी कंत्राट दिले होते। संबंधित कंपनीने जाहिरात झळकवण्यासाठी 25 स्टँड उभारले। पूर्व द्रुतगती महामार्ग, पोखरण रोड क्रमांक 2, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आदी मोक्याच्या ठिकाणी सायकल स्टँड उभारले गेले। काही ठिकाणी अवघ्या 500 मीटरच्या अंतरावर स्टँड उभारण्याची किमया साधली गेली। अवघ्या 17,50,000च्या सायकलींच्या बदल्यात लाखो रुपयांचे हक्क आणि कोट्यावधींची जागा कंपनीच्या घशात घालण्यात आली आहे। याकडे पवार यांनी लक्ष वेधले। ठाणेकरांकडून सायकलीचा वापरही होत नसताना महत्त्वाच्या जागांवर सायकल स्टँड उभारत जाहिरात झळकवीत उभे आहेत। त्याचबरोबर महापालिकेचा कोट्यावधी रुपयांचा जाहिरात महसूलही बुडत आहे असा आरोप नारायण पवार यांनी केला। सायकल प्रकल्प सुरू झाल्यापासून काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर सायकल स्टँड उभारण्यात आला होता। मात्र काही दिवसांपूर्वी अचानकपणे सायकल स्टँड बंद करण्यात आला। त्याऐवजी तेथे भले मोठे उत्तुंग होर्डिंग झळकवण्यात आले, तसेच जाहिरातीसाठी क्रमांकही देण्यात आला। याकडे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले। या प्रकाराला आशीर्वाद कुणाचा? संबंधित सायकल स्टँडची जागा होर्डिंगसाठी का देण्यात आली? याबाबत करार केला आहे का? संबंधित जाहिरात फलकापोटी महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी किती रक्कम पडणार आहे? संबंधित जाहिरात फलकाचे हक्क देण्यात आलेल्या कंपनीचे नाव काय?
सायकल स्टँड हटवण्याचे कारण काय आदी प्रश्नांची सरबत्ती ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. वाल्मिकी रामायण स्वरबद्ध करणारे सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुधीर मोघे यांनी शब्दबद्ध केलेलं माहेरची माणसं या चित्रपटातलं 12 ज्योतिर्लिंगांवर आधारित तिथे नांदे शंभू कैलासाचा पती हे गीत पुन्हा एकदा नव्या स्वरूपात रिलीज होणार आहे. ज्येष्ठ गायक रवींद्र साठे जे स्वतः मूळ गाण्यात गायलेले आहेत ते सुद्धा या पुनर्निर्मितीचा भाग आहेत. त्यासोबतच आघाडीचे गायक प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, शाल्मली सुकटणकर, ओमकार प्रभू घाटे या गीतात गायले आहेत. रवींद्र साठे गाण्याबद्दल काही किस्से आणि आठवणी सुद्धा सांगणार आहेत. या पुनर्निर्मितीची संकल्पना एकदंत थिएटरचे संस्थापक दिव्येश बापट यांनी केली असून गीतांचा हा जुना ठेवा सर्वांपर्यंत परत पोहोचावा आणि मुख्यत्वे करून नव्या पिढीला या गाण्याची माहिती असावी असा यामागचा उद्देश आहे. मराठीमध्ये बहुधा हे एकमेव गीत आहे जे 12 कडव्यांचे आहे आणि ते पूर्ण गायले जाते. बाबूजींची गाणी ऐकायला सोपी, सहज आणि मनात घर करून राहणारी असली तरी ती गाण्यासाठी तेवढी सोपी नाहीत याचा पुनःप्रत्यय या गाण्यातून मिळतो. या गाण्याची पुनर्रचना आघाडीचा संगीत संयोजक प्रणव हरिदास यांनी केली आहे. गाण्यामध्ये ज्येष्ठ सतारवादक पंडित उमाशंकर शुक्ला, श्रेयस गोवत्रीकर, गंधार जोग, प्रणव हरिदास, सौरभ शिर्के, योगेश लोरेकर यांनी वादनाची साथ केली आहे. या गाण्याचे ध्वनी मुद्रण आणि ध्वनी संकलन गणेश पोकळे यांनी केले असून गाण्याचे चित्रीकरण आणि संकलन गुरुनाथ संभूस यांनी केले आहे. हे गाणं महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी 8 वाजता स्मृतिगंधच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाबूजी म्हणजे सुधीर फडके आणि सुधीर मोघे यांना आदरांजली वाहण्याचा संस्थेचा एक छोटासा हा प्रयत्न आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी शब-ए-मेराज आणि शब-ए-बारात हा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केलं आहे. कोविडमुळे यावर्षी सर्व धर्मीय सण उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी शब-ए-मेराज आणि शब-ए-बारात उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. शब-ए-मेराज आणि शब-ए-बारात निमित्त सर्व मुस्लिम धर्मीय बांधव आपापल्या विभागातील मशिदीत रात्रभर नमाज, कुराण आणि दुआ पठण करतात. त्यामुळे बहुसंख्य मुस्लिम वस्तीत रात्रभर मुस्लिम बांधवांची वर्दळ असते. तसेच काही ठिकाणी वाज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कोविडमुळे संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी 11 मार्च रोजीची रात्र आणि 12 मार्चची पहाट या कालावधीत शब-ए-मेराज तर 28 मार्च रोजीची रात्र आणि 29 मार्चची पहाट या कालावधीत येणाऱ्या शब-ए-बारात या उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे मिरवणुकांचे आयोजन न करता मशिदीत अथवा घरातच दुआ पठण करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थानिक मशिदीत नमाज पठणाकरिता येणाऱ्या मुस्लिम बांधवांनी कोणत्याही प्रकारची गर्दी न करता एका वेळी 40 ते 50 व्यक्तींनी टप्प्याटप्प्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करून दुवा पठण करावे. कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही आणि त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होईल याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिकेने व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेतली असून शहरात ठिकठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. या मोहिमेत शहरातील 11 खासगी रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. शहरातील 60 वर्षे पूर्ण केलेले वयोवृद्ध नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स, विविध व्याधीग्रस्त नागरिक यांचे लसीकरण वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेनं व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रासोबत खासगी हॉस्पिटलचा देखील या लसीकरण मोहिमेत समावेश केला आहे. यामध्ये महापालिकेच्या वतीने शहरात 51 ठिकाणी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी सर्वच लाभार्थ्यांना वेळेत लस मिळावी तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आता 10 खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये सिद्धिविनायक रुग्णालय, सफायर, वेदांत हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, काळसेकर रुग्णालय, प्राइम होरायझन हॉस्पिटल, हायवे हॉस्पिटल, पिनॅकल ऑर्थोकेअर हॉस्पिटल, हायलँड हॉस्पिटल, ईशा नेत्रालय आणि कौशल्या रुग्णालय आदी रुग्णालयांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी या 5 तालुक्यांमध्ये असणाऱ्या 28 प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कोविड लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी मनीष रेघे यांनी दिली. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, 60 वर्षांवरील वयोवृद्ध नागरिक आणि 45 ते 59 वर्ष वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांचे 3ऱ्या टप्प्यात लसीकरण करण्यात येत आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे उपाध्यक्ष रमेश सखाराम मोरे यांचे मंगळवारी हृदयविकारांच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गेली 40 वर्ष सांस्कृतिक आणि नाट्य क्षेत्रात सक्रिय असलेल्या मोरे यांनी चंद्रलेखा नाट्य संस्थेचे व्यवस्थापक म्हणून अनेक वर्ष जबाबदारी पार पाडली. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाशिवरात्रीला कोपिनेश्वर मंदिर बंद ठेवण्यात आलं आहे. महाशिवरात्रीला शिवभक्तांची शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी होते. ठाण्यामध्ये कोपिनेश्वर मंदिर हे ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिर असून या मंदिरातील शिवलिंग हे आकारानं देशातील मोठ्या शिवलिंगांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. पण सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळं सध्या सर्व सणांवर निर्बंध आलेले आहेत. अंगारकी चतुर्थीलाही गणेश मंदिर बंद ठेवण्यात आली होती. महाशिवरात्रीलाही सर्व लहान मोठी शिवमंदिरं ही दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. ठाणे नगर पोलिसांनी कोपिनेश्वर मंदिराच्या बाहेर नोटीस लावली असून आज सकाळी 12:30 वाजल्यापासून शुक्रवारी दुपारी 3:30 पर्यंत मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्यात आल्याचं म्हटलं आहे. जिल्ह्यात काल कोरोनाचे 707 नवे रुग्ण सापडले असून दिवसभरात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 2,57,521 रुग्ण कोरोनातून बरे झाले तर 6,312 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 7,328 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण 2,71,161 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात काल 205 नवे रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाला. ठाण्यात सध्या 1,918 रुग्ण उपचार घेत आहेत. 60,775 कोरोना रुग्ण बरे झाले तर 1,403 जणांचा मृत्यू झाला. ठाणे ग्रामीणमध्ये 12 नवे रुग्ण, 1 मृत्यू तर 273 रुग्ण उपचार घेत आहेत. 18,847 बरे झाले तर 598 जणांचा मृत्यू झाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा.
ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोपिनेश्वर शिवमंदिर शिवभक्तांसाठी दुपारपासूनच बंद. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील सायकल स्टँड हटवून पालिकेचा उत्तुंग जाहिरात फलक आणि ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात 491 कोटींची वाढ. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.